गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. लास्ट लेक्चरला पण म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजेच दोन कॉईल एकमेकाच्या व्हिसिनिटी मध्ये अशा पद्धतीने ठेवल्या की जेणेकरून एका कॉईलनं प्रोड्यूस केलेला जो मॅग्नेटिक फ्लक्स आहे तो मॅग्नेटिक फ्लक्स दुसऱ्या कॉईलला असोसिएट होईल आणि त्या दुसऱ्या कॉईल मध्ये आणि पर्यायानं पहिल्या कॉईल मध्ये सुद्धा अशा पद्धतीचा बॅक ईएमएफ जनरेट होईल. अशा पद्धतीने दोन कॉईल ठेवल्या आणि मग त्यांच्यातला म्युच्युअल इंडक्टन्स आपण कॅल्क्युलेट केला. आता हा म्युच्युअल इंडक्टन्स आपण कपलिंग कोएफिशियंट मध्ये एक्सप्रेस केला आणि मग आपल्याला रिलेशन मिळालं त्या दोन कॉईलचे सेल्फ इंडायसेस आणि हा त्यांच्यामधला म्युच्युअल इंडक्टन्स यांचा रेशो त्या दोन कॉईलच्या सेल्फ इंडक्टन्सच्या प्रॉडक्टचा स्क्वेअर रूट आणि त्या दोघांचा म्युच्युअल इंडक्टन्स अशा पद्धतीने यांचा रेशो घेतला तर कपलिंग कोएफिशियंट असतो. म्हणजेच किती पोर्शन पहिल्या कॉईलच्या मॅग्नेटिक फ्लक्सचा दुसऱ्या कॉईलशी असोसिएट झालेला आहे याची थोडीशी चर्चा किंवा हे आपण कॅल्क्युलेट केलं. आता एक लास्ट आर्टिकल आपल्याला या चॅप्टरचं बघायचं आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या चॅप्टरचं एक लास्ट आर्टिकल ते म्हणजे ट्रान्सफॉर्मर. आता ट्रान्सफॉर्मर हा एक डिव्हाइस आहे आणि तो इलेक्ट्रिकल स्वरूपाचाच आहे. तो काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस नव्हे. डिव्हाइसेस मध्ये पण दोन प्रकार पडतात बरं का बाळांनो, इलेक्ट्रिक डिव्हाइस आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. आता सेमी कंडक्टर हा चॅप्टर झाल्यानंतर तुम्हाला कळेल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस काय असतात. आणि मग इलेक्ट्रिकल डिव्हाइस मात्र आपण बघतोय कंडक्टर, कंडेन्सर, त्यानंतर इंडक्टर आणि रेजिस्टर हे तीन डिव्हाइसेस आहेत. आता साधारणपणे आपण ट्रान्सफॉर्मर हा डिव्हाइस इलेक्ट्रिकल डिव्हाइस कुठं बघतो तर आपला प्रत्येक इलेक्ट्रॉनिक सर्किट, मग तुमचं टीव्ही सर्किट असू द्या किंवा तुमचं मोबाईल सर्किट असू द्या, रेडिओ सर्किट असू द्या, या सर्किट हे सर्किट इलेक्ट्रॉनिक सर्किट आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आता या पद्धतीने भरपूर, मग डीव्हीडी असेल, तुमचं काही इलेक्ट्रॉनिक उपकरण असेल, ही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस 12 व्होल्टवर चालतात बाळांनो, 12 व्होल्टवर. पण प्रत्यक्षात बघताना तुम्ही काय बघता की तुम्ही पिन डायरेक्ट 220 व्होल्टला घालता. आपल्या घरातला जो सप्लाय आहे तो सप्लाय 220 व्होल्ट असतो. आता कमी जास्त होत असेल पण 220 व्होल्टचा असतो. खांबावरून आपल्याला 220 होम अप्लायन्सेससाठी देतात 220 व्होल्ट, बघा इतका देतात 220 व्होल्ट. आणि डायरेक्ट आपण पिन या डिव्हाइसेसची, टीव्हीचे असू द्या किंवा मोबाईलचे असू द्या, डायरेक्ट आपण घालतोय 220 व्होल्टला. आणि हे सर्किट चालतात 12 व्होल्ट, ते पण डीसी वर चालतात बरं का. आपल्या घरातला असतो एसी. आणि मग 220 व्होल्ट आणि चालतात सर्किट 12 व्होल्ट. तर मध्ये तुम्ही त्या वायर बरोबर जर गेला तर पहिला डिव्हाइस लागतो तो म्हणजे ट्रान्सफॉर्मर. लक्षात घ्या, त्या वायर बरोबर गेला की पहिला डिव्हाइस ट्रान्सफॉर्मर लागतो. आणि तो कसला असतो ट्रान्सफॉर्मर तर 220 व्होल्ट घेतो आणि फक्त 12 व्होल्ट बाहेर टाकतो. 12 म्हणजे तुम्हाला पाहिजे असला 1 व्होल्ट तर 1 व्होल्ट सुद्धा मिळवता येतो, 6 व्होल्ट मिळवता येतो, 9 व्होल्ट मिळवता येतो, 12 व्होल्ट मिळवता येतो. अशा पद्धतीनं तो 220 व्होल्ट घेतो, एवढी इलेक्ट्रिकल एनर्जी घेतो आणि 12 व्होल्ट याच्या स्वरूपात तो बाहेर देतो. हे लक्षात घ्या. त्याला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणतात. म्हणजे आपल्या चार्जर म्हणतो ना आपण, मोबाईलचा चार्जर, चार्जर मध्ये उघडून तुम्ही खोलून जर बघितलं एखादा जुना चार्जर असेल तर बघा त्या पिन ज्या घालतो आपण त्याला जोडलेला पहिला असतो तो ट्रान्सफॉर्मरच असतो. लक्षात घ्या. पुन्हा त्यानंतर रेक्टिफायर डिव्हाइस असतं. रेक्टिफायर काय करतो, एसीचं डीसी करतो, कारण कुठलंही इलेक्ट्रॉनिक सर्किट एसीवर चालत नाही बाळांनो, डीसीवरच चालतं. आणि मग तो एसीचा डीसी करणारा रेक्टिफायर. रेक्टिफायर आपण यात अभ्यासणार नाही, पुढे जायचं नाही, फक्त सुरुवातीचा घ्यायचा ट्रान्सफॉर्मर. त्या चार्जर मध्ये पहिला असतो तो ट्रान्सफॉर्मर 220 व्होल्ट घेतो
आणि मग तुम्हाला काही चार्जर 5 व्होल्टचे असतात, काही चार्जर 10 व्होल्टचे असतात, 12 व्होल्टचे असतात, तो 12 व्होल्ट देतो. अशा पद्धतीनं हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणजे हाय व्होल्टेज घेतो आणि लो व्होल्टेज देतो. तसे आणखी जर तुम्ही बघितलं तर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर सुद्धा आहेत. तुमच्या MSAB चे सप्लाय पोल्स बघितले, सप्लायचे खांबे, तर सिंगल खांब असतात आणि पुढे गेल्यानंतर काही ठिकाणी असं चौकट तयार केलेली असते त्या आयर्न पोलची, आणि मग त्या चौकटीवर एक बॉक्स मोठं दिसतं आपल्याला, तो स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असतो बाळांनो. म्हणजे तो लो व्होल्टेज घेतो आणि हाय व्होल्टेज करतो. साधारण 170 व्होल्ट पर्यंत असेल तर तो 220 करतो. 70 व्होल्ट असेल, 170 व्होल्ट असेल तर 220 करतो. पण याला लिमिटेशन आहेत बरं का, याला लिमिटेशन आहेत. नाहीतर घरातल्या अप्लायन्सेसला तुम्ही म्हणाल 1 व्होल्ट देऊया आणि 220 करूया, असं होत नाही. याला थोडीशी लिमिटेशन आहेत. तो 170 पर्यंत खाली गेला तर 220 होतं, 170च्या खाली गेला तर 220 व्होल्ट होत नाही, म्हणजे तो वर्कच करत नाही. अशा पद्धतीनं त्या MSABचे जे ट्रान्सफॉर्मर असतात ते स्टेप अप असतात. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर लो व्होल्टेज घेतात आणि हाय व्होल्टेज प्रोड्यूस करतात. त्याला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणायचे, स्टेप अप. आणि आपल्या घरातल्या अप्लायन्सेसला असतात ते स्टेप डाऊन. स्टेप डाऊनला मात्र लिमिटेशन नाही. 220 व्होल्ट देऊन तुम्ही 1 व्होल्ट सुद्धा काढू शकता. 220 व्होल्ट देऊन 1 व्होल्ट सुद्धा काढू शकता. अशा पद्धतीनं हे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन आणि स्टेप अप अशा 2 पद्धतीचे ट्रान्सफॉर्मर आपण नेहमीच्या वापरात बघतोय. या ट्रान्सफॉर्मरचे कन्स्ट्रक्शन, त्याचबरोबर या ट्रान्सफॉर्मर मध्ये असणारी इक्वेशन्स आणि या ट्रान्सफॉर्मरचा असणारं वर्किंग आपल्याला थोडस बघायचं आहे. आणि दुसरा एक मुद्दा या तुमच्या बुक मध्ये दिलेला नाही, त्याचे असणारे लॉसेस, ह्याच्यावर सुद्धा JEE NEET CET ला प्रश्न असतात. ते लॉसेस पण आपल्याला बघायचे आहेत. बघूया आता काय आहे ट्रान्सफॉर्मर. तर ट्रान्सफॉर्मर इज अ डिव्हाइस which transfer electrical energy from one point to another point. मग तुम्ही म्हणाल की ट्रान्सफॉर्मर इलेक्ट्रिकल एनर्जी एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत पोहोचवतो, मग काय डायरेक्ट वायर जर लावली तर डायरेक्ट जाते की एनर्जी? त्या फॅनची वायर या पिन मध्ये घातली, डायरेक्टली इलेक्ट्रिकल एनर्जी गेलीच की. पण आपल्याला डायरेक्ट न्यायची नाही, विथ चेंजिंग पोटेन्शियल डिफरन्स किंवा EMF. पोटेन्शियल डिफरन्स चेंज करून आपल्याला न्यायचं आहे. द ट्रान्सफॉर्मर इज ए डिव्हाइस which transfer energy one point to another point with changing potential difference or EMF. EMF चेंज करून त्याला पाठवायचं आहे. आणि मग अशा पद्धतीनं हा डिव्हाइस चं कन्स्ट्रक्शन कसं आहे बघा. एक साधं सोपं कन्स्ट्रक्शन, ऍक्च्युअल असं नसतो बरं का, लक्षात घ्या. पण साधं सोपं कन्स्ट्रक्शन. या ठिकाणी मी एक आयर्न कोर तयार केलेली आहे बघा. आयर्न ची एक फ्रेम तयार केली, रेक्टँग्युलर फ्रेम. अशा पद्धतीनं ही रेक्टँग्युलर फ्रेम मी तयार केलेली आहे बघा. अशा पद्धतीनं रेक्टँग्युलर फ्रेम आहे. याला पर्टिक्युलर थिकनेस पण आहे बरं का, लक्षात घ्या. याला पर्टिक्युलर थिकनेस सुद्धा आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल या पद्धतीनं, आता मी 3 डायमेन्शनल डायग्राम काढत बसत नाही, थोडस इथं दाखवतोय. अशा पद्धतीनं याला थिकनेस सुद्धा आहे. नाहीतर तुम्ही म्हणाला अगदी पातळ प्लेट आहे का, नाही. आता ही आयर्न कोर आहे, ही आयर्नची फ्रेम आहे. या आयर्नच्या 2 अपोजिट आर्म्स वर आपल्याला एक कॉपर वायर वाइंड करायची आहे. आणि ती कॉपर वायर कसली, ज्याच्यावर इन्सुलेटिंग कोटिंग असलं पाहिजे. आणि ते हे प्लास्टिक सारखं नव्हे, तर नॉन मेटलचं अगदी हायर टेम्परेचर पर्यंत मेल्ट न होणार अशा पद्धतीचं एक कोटिंग त्या कॉपर वायरवर असतं. नॉन मेटल्स म्हणजेच नॉन कंडक्टिंग मटेरियल्स. आणि मग त्या कॉपर वायरचा एक पीस घ्यायचा आणि तो या पद्धतीनं पहिल्या आर्मवर वाइंड करायचा. किती टर्न्स टाकायचे, तुम्हाला जेवढे हवे तेवढे टर्न तुम्ही टाकू शकता. त्याचबरोबर त्याच वायरचा किंवा दुसऱ्या एखाद्या कॉपर वायरचा ज्याच्यावर
कोटिंग असेल अशा पद्धतीचं दुसरी एक वायर घ्यायची आणि मग या त्याच्या अपोजिट आर्मवर वाइंड करायची. ह्याच्यात किती टर्न टाकायचे हे तुमच्या हातात आहे. किती टर्न टाकायचे हे नंतर बघू. आता सर्वसाधारणपणे हे झालं बघा कन्स्ट्रक्शन ट्रान्सफॉर्मर्स झाला. अगदी साधा सोपं कन्स्ट्रक्शन आहे ट्रान्सफॉर्मर्स. आता या ठिकाणी आपण इनपुट एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी देणार आहे या कॉपर वायरला. मग याला म्हणतो मी प्रायमरी कॉपर कॉईल प्रायमरी कॉईल म्हणतो याला. प्रायमरी पी कॉईल. त्याचं हे P1 टर्मिनल, त्याचं हे P2 टर्मिनल. त्याचबरोबर इथं आपण आउटपुट काढणार आहे आणि मग याला आउटपुट कॉईल म्हणा किंवा सेकंडरी कॉईल म्हणतो मी त्याला. एस म्हणतो सेकंडरी कॉईल. त्याचं हे पहिलं टर्मिनल S1 आणि हे दुसरं टर्मिनल S2. आता इथं मात्र ती कॉपर वायर घासून घ्यायची बरं का. वरचं नॉन कंडक्टिंग मटेरियल काढून टाकायचं म्हणजे आपल्याला कनेक्शन करायचं आहे पुढं. त्याचबरोबर इथंही कनेक्शन करायचं. आता आपण काय करतो बघा. या ठिकाणी इनपुट सेक्शनला म्हणजेच प्रायमरी कॉइलच्या दोन टोकामध्ये घासून घ्यायचं आणि आपला एसी जोडतोय आपण. एसी बघा एसी जोडतोय. याला एसी इनपुट म्हणतो मी. एसी इनपुट की ज्याचा ईएमएफ ई एवढा आहे किंवा ईएस एवढा आहे म्हणतो. इकडे ईएस एवढा ईएमएफ किंवा पोटेन्शियल डिफरन्स जनरेट होतोय या प्रायमरी कॉइल मध्ये. आणि इकडच्या बाजूला आपण आपलं कुठलंही असणारं सर्किट मग त्याला मी लोड रेजिस्टन्सच्या स्वरूपात दाखवतो. लोड रेजिस्टन्स RL म्हणतो. अशा पद्धतीने या बाजूला आपण आपलं कुठलंही सर्किट जोडतो. आता हा झाला आउटपुट पार्ट, हा झाला इनपुट पार्ट. आता इनपुट देत असताना बघा इनपुट देत असताना आपण एसी दिलाय. हा एसी समजा 50 हर्ट्झ असेल. आपल्या भारतातला कुठलाही आपला होम सर्किट मधला जर आपण एसी बघितला तर तो 50 हर्ट्झ असतो. म्हणजे एका सेकंदात तो 50 वेळा डायरेक्शन बदलतोय हे लक्षात घ्या सर्किट मधले. आणि मग तो एसी आपण सायनोसायडल स्वरूपात बघितलाय. एसी हा सायनोसायडल स्वरूपात असतो हे पाठीमागच्या आर्टिकल मध्ये बघितलंय आपण. आता बघा आणि मग या ठिकाणी अशा पद्धतीचा इनपुट आपण जोडला की या प्रायमरी कॉइल मधला जो करंट आहे तो करंट 50 वेळा डायरेक्शन आणि 100 वेळा मॅग्निट्यूड बदलतोय लक्षात घ्या. मग पहिला पॉझिटिव्ह हाफ चालू झाला एसीचा. पहिला पॉझिटिव्ह हाफ चालू झाला. करंट कसा आहे P1 to P2 समजा अशा स्वरूपात असेल अशा पद्धतीने. आता तोही करंट कसा आहे बघा. तोही करंट पहिल्यांदा 0 म्हणजेच ईएमएफच 0 तर करंटच नाही. पुन्हा ईएमएफ वाढत जातो, करंट सुद्धा वाढत जातो, मॅक्झिमम होतो आणि परत डिक्रीज होतो आणि 0 होतो. झालं. पुन्हा डायरेक्शन बदलते बघा. 0 झाला आता करंट. ईएमएफ पण 0 झाला. आता डायरेक्शन बदलली म्हणजे ईएमएफ झाला उलटे जाईल. म्हणजे हा झाला आता पॉझिटिव्ह, हा झाला निगेटिव्ह. मग अशी वरचा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह होता. आता करंट P2 to P1 अशा पद्धतीनं उलटा करंट जातो इथून. आणि तोही करंट कसा बघा. ईएमएफ जसा वाढत जाईल तसा करंट वाढत जातो. ईएमएफ मॅक्झिमम होतो त्यावेळी करंट मॅक्झिमम होतो. त्यानंतर परत 0 होतो. अशा पद्धतीनं आपण प्रायमरी सर्किट मधला करंट या अल्टरनेटिंग करंट ईएमएफच्या माध्यमातून करंट 100 वेळा मॅग्निट्यूड आणि 50 वेळा डायरेक्शन बदलतोय. इतका फास्ट चेंजिंग करंट इलेक्ट्रिकल करंट आपण प्रायमरी कॉइल मधून पास करतोय. आता जाऊया पुढं. बघा काय काय होतं. जसा प्रायमरी कॉइल मधला करंट पास होत जाईल तसं या सोलेनॉइडच्या म्हणजेच या कॉइलच्या सेंटरला तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड सुद्धा तेवढ्याच वेळा मॅग्निट्यूड आणि तेवढ्याच वेळा डायरेक्शन बदलणार असतं. म्हणजे ग्रेट रेट ऑफ चेंजिंग
मॅग्नेटिक फ्लक्स इज प्रोड्युस्ड बाय दिस प्रायमरी कॉइल. आणि मग हा फ्लक्स बघा, हा फ्लक्स काय काय करतोय बघा. हा मॅग्नेटिक फ्लक्स हा सेकंडरीशी पण असोसिएट होतो. हा फ्लक्स बघा अशा पद्धतीने मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झालंय बघा, या बाजूला पण झालंय. त्यातलं काही मॅग्नेटिक फील्ड, काही मॅग्नेटिक फ्लक्स सेकंडरीशी असोसिएट होतो. त्याचबरोबर हा जो आयर्न कोर आहे, हा आयर्न तो पण स्वतः मॅग्नेटाइज होतो. तो स्वतः मॅग्नेटाइज होतो, नुसता मॅग्नेटाइज होत नाही. त्याच्या एसी सारखा मॅग्नेटाइज हिस्टेरिसिस बघितलं की नाही आपण, मॅग्नेटाइज होतो, पुन्हा डिमॅग्नेटाइज होतो, पुन्हा रिमॅग्नेटाइज होतो. अशा पद्धतीनं कंटिन्युअसली जसा हा चेंजिंग ईएमएफ, जसा चेंजिंग करंट पास करतो, त्याच पद्धतीनं या कॉइलनं तयार केलेलं मॅग्नेटिक फील्ड सुद्धा व्हॅरिंग स्वरूपाचं असतं. आणि त्याचबरोबर हा जो आयर्न कोर आहे तो सुद्धा व्हॅरिंग स्वरूपाचा मॅग्नेट होतो, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स आहे, हे लक्षात घ्या. आणि मग या कोरचं मॅग्नेटिक फील्ड आणि या कॉइलचं मॅग्नेटिक फील्ड या सेकंडरीशी असोसिएट होतं, आणि तेही चेंजिंग स्वरूपाचं आहे. आणि त्या चेंजिंग स्वरूपाच्या असोसिएटेड मॅग्नेटिक फ्लक्स मुळे, रेट ऑफ चेंज इन फ्लक्स मुळे याच्यामध्ये ईएमएफ इंड्यूस होतो. त्याला ईएस म्हणतो. ईएस एवढा तेवढाच ह्याच्यात पण होतो बरं का, स्वतःमध्ये पण होतो, आणि तेवढाच इकडे ईएमएफ जनरेट होतो. आणि मग हा ईएमएफ सेकंडरी मधून करंट पास करतो, आणि तोही एसी स्वरूपाचा असतो. असाच असतो बरं का बाळांनो, तोही असंच असतो. म्हणजे याचाही करंट, आता मग प्रायमरीचा करंट मी म्हणतो थोड्या वेळासाठी आयपी, आणि सेकंडरी मधून जो काय करंट पास होईल तो काय डायरेक्शन बदलतोय. त्यामुळं आपण बाण द्यायचे नाहीत, हे बघा बाण द्यायचेच नाहीत, नुसतं मी लिहितोय प्रायमरी मधून करंट, सेकंडरी मधून करंट. पण तो चेंजिंग स्वरूपाचा असल्यामुळं मी ॲरो देत नाही, कारण त्याची डायरेक्शन एकदा अशी एकदा अशी, अशा पद्धतीने कंटिन्युअसली चेंज होत जाते. आणि मग याच्यामध्ये आयएस एवढा करंट पास होतो. बघा आता हे कशावर डिपेंड आहे बघूया. मी काय म्हणतो, हा जो मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस झालाय, तो मॅग्नेटिक फ्लक्स समजा फाय एवढा प्रोड्यूस झालाय, फाय एवढा, तो चेंजिंगच आहे, पण दिलेल्या टी या टाइम इन्स्टंटला तो फाय एवढा आहे. इन्स्टंटेनियस टाइम, आपण भरपूर टाइम बघणे, भरपूर टाइम बघितलं तर सारखा चेंजिंग आहे तो. आपण टी या टाइम इन्स्टंटचा विचार करूया. टी या टाइम इन्स्टंटला फाय एवढा फ्लक्स समजा या कॉइलनं प्रोड्यूस केलाय. तो फ्लक्स प्रायमरीशी पण असोसिएट आहे आणि सेकंडरीशी पण असोसिएट आहे. प्रायमरीला पण लिंक आहे आणि सेकंडरीला पण लिंक आहे. मग प्रायमरीला किती लिंक झाला समजा, यामध्ये तुम्ही टर्न टाकताना एनपी एवढे टर्न टाकलेत. किती टर्न टाकलेत? एनपी एवढे वेटोळ टाकलेत त्यात कॉइल तयार करताना. मग या प्रायमरीशी किती फ्लक्स असोसिएट झाला बघा, या ठिकाणी इक्वेशन लिहितोय. प्रायमरीशी असोसिएट झालेला फ्लक्स फाय पी इक्वल टू त्या इन्स्टंटला बरं का, टाइम इन्स्टंटला एनपी इंटू फाय एवढा फ्लक्स प्रायमरीशी असोसिएट झाला. कारण हा प्रोड्यूस केलेला जो फाय फ्लक्स आहे तो प्रत्येक टर्नला असोसिएट झालाय. मग एनपी एवढे टर्न असतील तर एनपी फाय एवढा मॅग्नेटिक फ्लक्स हा त्या टाइम इन्स्टंटला या प्रायमरी सगळ्या कॉइलशी असोसिएट आहे. मग सेकंडरी कॉइल मध्ये जर एनएस एवढे टर्न्स असतील, if number of turns of the secondary coil are ns, then you will have net flux associated with the secondary is phi s equal to ns into phi. कारण तोच फ्लक्स याच्याशी असोसिएट झालाय. आता तात्पुरतं समजायचं आहे बरं का, खरं सगळ्याच्या सगळा फ्लक्स सेकंडरीशी असोसिएट होत नाही. बघा ह्या बाजूला गेलायच की हे काय, पण थेरी लक्षात घेण्यापुरते आता तो फ्लक्स काय करायचा ते आपण नंतर बघू. पण आता सध्या मात्र तेवढाच फ्लक्स इकडे असोसिएट होतोय असं आपण गृहीत धरतोय बरं का बाळांनो. अशा पद्धतीनं सेकंडरी कॉइलशी टी या टाइम इन्स्टंटला एवढा फ्लक्स असोसिएट झालाय. आता हा फ्लक्स काय कॉन्स्टंट नाही, जसा टाइम बदलेल तसा हा फ्लक्स चेंज होतोय, लक्षात घ्या.
आणि मग दोन्ही कॉइल मध्ये ईएमएफ जनरेट होतो आणि तो जनरेट झालेला जो ईएमएफ आहे हे काय वॅरिंग आहे सगळं त्याचा रेट आपण घेऊया मग रेट घेऊया आणि मग ईएमएफ आपण काढू शकतो लेन्झ लॉ किंवा फॅराडेज लॉ न मायनस सेकंडरी कॉइल मध्ये जनरेट झालेला ईएमएफ म्हणजेच डी बाय डी टी ऑफ एनएस फाय म्हणजेच त्यातला एनएस नंबर ऑफ टर्न्स कॉन्स्टंट म्हणजेच इट इज इक्वल टू मायनस एनएस इंटू डी फाय बाय डी टी झाला बघा एवढा ईएमएफ आपल्या सेकंडरी मध्ये जनरेट होतो. पाटील सर पुढे ब्लॅकबोर्ड आहे का बघितलं रे बघा आता एवढा फ्लक्स त्यामध्ये जनरेट होतोय ईएमएफ सेकंडरी मध्ये जनरेट होतोय तेवढाच आता तोच फ्लक्स प्रायमरी स्वतःशी पण असोसिएट आहे दुसऱ्याशी शेजाऱ्याशी असोसिएट आहे म्हणजे स्वतःशी सुद्धा असोसिएट आहे म्हणजेच प्रायमरी मधला असणारा ईएमएफ आपण लिहू शकतो डायरेक्टली आता त्याच्यावर लिहूया मायनस एनपी इंटू डी फाय बाय डी टी इकडे लक्ष द्या म्हणजे थोडक्यात मी काय केलंय बघा इथं डी बाय डी टी ऑफ त्याचा फ्लक्स 5p 5p ची व्हॅल्यू टाकली एनपी फाय आणि मग त्यातला एनपी काढला कॉमन आणि मग डेरिव्हेटिव्हच्या बाहेर काढला राहिलं काय डी फाय बाय डी टी अशा पद्धतीनं एवढा ईएमएफ प्रायमरी मध्ये पण जनरेट होतो आणि मग दोघांचे घेऊया रेशो आपण मग ES अपॉन EP इक्वल टू मायनस मायनस गेट्स कॅन्सल डी फाय बाय डी टी गेट्स कॅन्सल आणि राहिलं काय NS अपॉन NP लक्षात घ्या NS अपॉन NP आणि मग या इक्वेशन वरून आपल्याला लक्षात येतं की आपण दोन टाइप पाडू शकतो ट्रान्सफॉर्मरचे याला मी इक्वेशन 1 म्हणतो याच्यावरून आपण दोन टाइप पाडू शकतो बघा पहिली केस पहिला टाइप त्याला म्हणतात स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर बघा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आता कसं स्टेप डाऊन बघा काय करायचं सेकंडरी मध्ये ज्या टर्न्स आहेत त्या टर्न्स अगदी लेस टाकायचे प्रायमरी पेक्षा म्हणजे प्रायमरी मध्ये भरपूर टर्न आहेत सेकंडरी मध्ये कमी टर्न आहेत प्रायमरी मध्ये 1000 आहेत सेकंडरी मध्ये 100च टाकायचे अशा पद्धतीनं सेकंडरीच्या टर्न्स लेस असतील बघा NS इज लेस दॅन NP तर इथं तुमच्या लक्षात येतं ES मस्ट बी लेस दॅन EP म्हणजे प्रायमरी पेक्षा सेकंडरीचा EMF हा कमी असतो प्रायमरी पेक्षा कमी झाला की स्टेप डाऊन म्हणजे जास्त EMF घेतला आणि थोडा EMF दिला 220 व्होल्टचं 12 व्होल्ट तुम्हाला मग सांगितलेलं एक्झाम्पल झाला बघा म्हणजे आपल्या घरातले ट्रान्सफॉर्मर घरातले म्हणजे घरातल्या इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटला जोडलेले ट्रान्सफॉर्मर्स हे अशा स्वरूपाचे असतात बघा पुढे नंबर 2 त्याला म्हणतात स्टेप अप ट्रान्सफॉर्मर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर बघा स्टेप अप लिहितो नुसतं आणि मग या ठिकाणी आपल्या लक्षात येतं NS इज ग्रेटर दॅन NP असं जर असेल सेकंडरी मधले वाइंडिंग्स हे प्रायमरी मधल्या वाइंडिंग पेक्षा जास्त आता उलट करायचे इकडे 100 तिकडे 1000 अशा वेळी तुमच्या असं लक्षात येतं जर NP लेस असेल तर EP ला लेस व्हायला पाहिजे कारण हा रेशो इक्वल आहे NP NS पेक्षा लेस आहे म्हणजेच EP ES पेक्षा लेस आहे म्हणजेच EP इज लेस दॅन ES म्हणजे प्रायमरी मध्ये लेस EMF आहे सेकंडरीला मात्र जास्त EMF आहे मग सांगितलेला MSEB चा ट्रान्सफॉर्मर
स्टेप अप ट्रान्सफॉर्मर 220 170 व्होल्ट जरी गेला खाली तरी तो 220 व्होल्ट करतो. अशा पद्धतीने हा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. आता तुम्ही म्हणाल मग एनर्जी जाते कुठं? व्होल्टेज कमी जास्त होते, मग एनर्जीचं काय? तर त्यासाठी आणखी एक बघा, हा जो ट्रान्सफॉर्मर आहे आपण आयडियल आहे असं समजूया तात्पुरतं बरं का. हा ट्रान्सफॉर्मर आयडियल आहे, अजिबात एनर्जी लॉस होत नाही, कुठल्याही स्वरूपात एनर्जी लॉस होत नाही. होते भरपूर पण समजूयास तात्पुरतं, कारण विश्वात आयडियल कोणच नाही. आणि मग आयडियल असं समजा 100% आयडियल ट्रान्सफॉर्मर तुम्ही कन्स्ट्रक्ट केला तर जवळजवळ 99% इकडची पॉवर इकडं म्हणजे इकडची इलेक्ट्रिकल एनर्जी इकडं ट्रान्सफर होते. आणि ट्रान्सफर होते म्हणूनच आपण ट्रान्सफॉर्मर म्हणतोय. आणि मग असं जर असेल तर आपण म्हणू शकतो बघा, आउटपुट पॉवर इज इक्वल टू इनपुट पॉवर. जेवढी पॉवर तुम्ही इनपुटला दिली तेवढीच पॉवर आउटपुटला असते. मग आउटपुटची पॉवर आणि इनपुटची पॉवर इक्वल आहे. आता पॉवर कशी काढतो आपण? पॉवरचे 3 फॉर्म्युले घेतलेत आपण. पॉवरचे 3 फॉर्म्युले आहेत. काय? पॉवर इक्वल टू व्होल्टेज इंटू करंट, पॉवर इक्वल टू करंटचा स्क्वेअर इंटू आर रेजिस्टन्स, पॉवर इक्वल टू व्होल्टेजचा स्क्वेअर अपॉन रेजिस्टन्स. अशा पद्धतीने 3 फॉर्म्युले तयार केले 10वी मध्येच. त्यातलं हे कॅन्सल करतो, हे कॅन्सल करतो, हे घेतोय व्होल्टेज इंटू करंट म्हणजे पॉवर. मग आउटपुट पॉवर कसे काढणार? इकडं व्होल्टेज किती आहे म्हणजेच ईएमएफ आहे, आपला ईपी आहे. काय ईएमएफ? ईपी एवढा आहे, एवढा ईएमएफ आहे प्रायमरी मध्ये. आणि करंट किती आहे? आयपी एवढा. मग ईपी इंटू आयपी झाली इनपुट पॉवर झाली. म्हणजेच ईपी इंटू आयपी ही झाली इनपुट पॉवर इनपुटची. आउटपुटला बघा काय परिस्थिती आहे. ईएस एवढा ईएमएफ आहे आणि त्याचबरोबर आयएस एवढा करंट आहे. म्हणजेच ईएस इंटू आयएस ही झाली आउटपुटची पॉवर. आउटपुटची पॉवर इक्वल टू इनपुटची पॉवर. आयडियल आहे असं समजून चाललोय आपण. आणि मग आपण जर यात बघितलं तर आपल्याला इक्वेशन मिळतं ईएस अपॉन ईपी इज इक्वल टू आयपी अपॉन आयएस. आयपी अपॉन आयएस याला इक्वेशन 2 म्हणतो. आता या ठिकाणी लक्षात येतं, जरा ब्लॅकबोर्ड बघावर नुसतं मिनिमाइज करा की खाली संपले वाटतं जागा. बरं ठीक आहे. बघा आता या ठिकाणी ईएस अपॉन ईपी इक्वल टू आयपी अपॉन आयएस हे इक्वेशन 2 आणि इक्वेशन 1. ह्या 2 इक्वेशनला जर कम्पेअर केलं तर तुमच्या असं लक्षात येतं बघा, या 2 इक्वेशनला कम्पेअर करूया. मग तुमच्या असं लक्षात येईल ईएस अपॉन ईपी इक्वल टू एनएस अपॉन एनपी, एनएस अपॉन एनपी इक्वल टू त्याचीच किंमत किती आहे बघा, आयपी अपॉन आयएस. आयपी अपॉन आयएस बघा, एस एस ईपीपी पण इथं कसं आहे बघा, पी वर आहे आणि खाली एस आहे. या दोन्ही मध्ये एस वर आहे म्हणजेच आउटपुट वर आहे, इनपुट खाली आहे, सेकंडरी वर प्रायमरी खाली. या इक्वेशन मध्ये मात्र प्रायमरी करंट वर आहे आणि सेकंडरी करंट खाली आहे. ह्याचा अर्थ असा होतो बघा, याचा अर्थ असा, जर ईपी म्हणजेच थोडक्यात हे घेतोय बघा, जर एनएस इज लेस दॅन एनपी त्यावेळी ईएस इज लेस दॅन ईपी, पण इथं करंट मात्र आयएस इज ग्रेटर दॅन आयपी. म्हणजे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर जर असेल तर सेकंडरी मध्ये कमी टर्न्स आहेत, प्रायमरी मध्ये जास्त टर्न्स आहेत. प्रायमरीचं व्होल्टेज जास्त आहे म्हणजेच ईएमएफ जास्त आहे आणि सेकंडरीचा कमी आहे. पण तोच कॉम्पेन्सेट केलाय कशाच्या स्वरूपात,
तर करंटच्या स्वरूपात, कारण आयपी इज ग्रेटर दॅन आयएस. बघा, आयपी इज लेस दॅन आयएस, आयपी इज लेस दॅन आयएस. ईएमएफ कमी, करंट जास्त. ईएमएफ जास्त, करंट कमी. आता स्टेप डाऊन आहे. ईएमएफ जास्त, करंट कमी. स्टेप डाऊनला बघा, प्रायमरीला ईएमएफ अतिशय जास्त, 220 व्होल्ट म्हटलंय तुम्हाला, त्यावेळी करंट अतिशय कमी असतो. आणि इथं 12 व्होल्ट म्हणतोय मी, त्यावेळी करंट मात्र जास्त असतो. त्यावेळी करंट जास्त असतो, हे लक्षात घ्या या ठिकाणी. आणि स्टेपअपला काय होतं बघा, स्टेपअपला ईएमएफ कमी, त्यावेळी प्रायमरीचा करंट जास्त असतो, पण ईएमएफ जास्त, पण करंट कमी असतो. ईएमएफ जास्त, करंट कमी असतो. म्हणजेच एनएस व्हेन ग्रेटर दॅन एनपी, ईपी इज लेस दॅन ईएस, बट आयपी इज ग्रेटर दॅन आयएस. हे लक्षात घ्या, आयपी इज ग्रेटर दॅन आयएस. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच ईएमएफ आणि त्यामुळे तयार झालेलं करंट यांच्या मॅग्निट्यूडच्या स्वरूपात या दोन ट्रान्सफॉर्मर मध्ये कॉम्पेन्सेशन केलं जातं, हे लक्षात घ्या. स्टेप डाऊन, आता एवढंच लक्षात ठेवा. स्टेप डाऊन, ईएमएफ जास्त, ईएमएफ कमी, म्हणजे टर्न्स जास्त, टर्न्स कमी. आणि स्टेप अप, ईएमएफ कमी, ईएमएफ जास्त, म्हणजे टर्न्स कमी, टर्न्स जास्त. हे लक्षात ठेवा बरं का. अशा पद्धतीनं हा ट्रान्सफॉर्मर डिव्हाइस तयार केलेला आहे. आता यामध्ये आपण इथं हे इक्वेशन घेत असताना, आउटपुट पॉवर इक्वल टू इनपुट पॉवर, हे इक्वेशन घेत असताना आयडियल ट्रान्सफॉर्मर घेतलाय, लक्षात ठेवा, आयडियल. आता आयडियल ट्रान्सफॉर्मर हा आहे का? अजिबात नाही. कुठल्याही प्रकारे या दाखवलेल्या ट्रान्सफॉर्मर मध्ये आयडियलिझम नाही. कारण फ्लक्स किती वाया गेला बघा. हा मॅग्नेटिक फील्ड तयार करतो, त्यातलं एवढंच फील्ड गेलं इकडं, या बाजूला गेलं, पलीकडच्या इकडच्या बाजूला गेलेलं इकडच्या कॉइलशी असोसिएटच होत नाही. म्हणजे सगळाच्या सगळा फ्लक्स असोसिएट नाही. अशा पद्धतीनं हा ट्रान्सफॉर्मर आयडियल नाही. मग ह्या ट्रान्सफॉर्मरचे लॉसेस काय काय आहेत बघूया. ते लॉसेस कमी करायचे म्हणजेच ट्रान्सफॉर्मर आयडियल करायचं. आयडियल करायचं आता किती असेल बघा, ह्याचे जास्तीत जास्त, म्हणजे ही चौकट जरी लहान ठेवली, अगदी जवळ घेतली, तरी सुद्धा ह्याचे जास्तीत जास्त इफिशियन्सी असते. म्हणजे आउटपुट पॉवर डिवायडेड बाय इनपुट पॉवर into 100 केलं तर फार फार तर 50 ते 70%, 50 ते 70%, 30% एनर्जी वाया जाते. हे लक्षात घ्या. मग आपण आयडियल ट्रान्सफॉर्मर कसा तयार करायचा, त्यासाठी आपण थोडेसे त्या ट्रान्सफॉर्मरचे असणारे जे लॉसेस आहेत, लॉसेस, त्याचा विचार करूया. कशी एनर्जी लॉस होते बघा. लॉसेस त्यामध्ये नंबर 1 त्याला म्हणतात लॉस ड्यू टू लीकेज ऑफ फ्लक्स. लीकेज ऑफ फ्लक्स, लॉस ड्यू टू लीकेज ऑफ फ्लक्स. किती फ्लक्स लीक झाला बघा बरं. इकडचा इकडे गेलाय, इकडचा इकडे गेलाय, इकडच्या बाजूचा तेवढाच फ्लक्स असोसिएट झाला. बाकी ह्या बाजूला त्या बाजूला ह्याचं जे मॅग्नेटिक फील्ड तयार झालंय त्यातलं इकडच्या बाजूच फक्त असोसिएट झालं, बाकी सगळ्या बाजूचा लॉस झालाय. अशा पद्धतीनं जर फ्लक्स लॉस झाला बाळांनो, तर इफिशियन्सी 50%च्या जराशीच पुढे असेल, जास्त इफिशियन्सी नसणार आहे. मग आता काय करूया, आयडियल 100% एनर्जी ट्रान्सफर झाली पाहिजे. 100% होत नाही, पण 99% ट्रान्सफर झाली पाहिजे. मग त्यासाठी एक आयडिया करतात. असा ट्रान्सफॉर्मर तयार करत नाहीत तुम्ही. जर कुठलाही ट्रान्सफॉर्मर, एखादा जळलेला किंवा बाद झालेला एखादा चार्जर तुमचा असेल तर खोलून बघायचा. पहिल्यांदाच ट्रान्सफॉर्मर असतो तो कसा असतो बघा. अशीच फ्रेम असते, लक्षात घ्या, फ्रेम अशीच असते याच पद्धतीची. फक्त मध्ये एक त्याला आर्म तयार करतात, मध्ये एक आयर्नची आर्म असते. अशा पद्धतीचा ठोकळा असतो, रेक्टँग्युलर असतो बरं का. पण आणि मग पहिल्यांदा प्रायमरी याच्यावर उंड करतात. हे बघा, पहिल्यांदा प्रायमरी उंड करतात याच्यावर.
प्रायमरी पहिल्यांदा गुंडाळून घ्यायची. बर, त्या वायरवर कोटिंग आहे त्यामुळे काय प्रश्न येत नाही. आता सेकंडरी वायर घ्यायची आणि त्याच्यावरच वोंड करायची. हे बघा, ह्याच्यावरच वोंड करायची. सेकंडरी वायर घ्यायची आणि ह्या प्रायमरीवरच वाइंड करायची. अशा पद्धतीनं बरं एकमेकाला कॉन्टॅक्ट येत नाही कारण कॉपर वायरवर कोटिंग आहे, इन्सुलेटिंग कोटिंग आहे कॉपर वायरवर. अशा पद्धतीनं प्रायमरीवरच सेकंडरी. आता बघा बरं, आता प्रायमरीनं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस केलं की सेकंडरीलाच असोसिएट होते. डायरेक्ट इकडे गेलं आणि तिकडे गेलं म्हणायचा विषयच येत नाही. सगळ्याच्या सगळं मॅग्नेटिक फील्ड आतून प्रायमरीनं तयार केलं की सेकंडरीलाच पहिल्यांदा असोसिएट. अशा पद्धतीनं आपण लॉस ड्यू टू लिकेज ऑफ फ्लक्स कमी केला by winding the primary coil and secondary coil on the same arm such that secondary is over the primary. अशा पद्धतीनं फ्लक्स लिकेज होऊन दिलाच नाही आपण, लिकेज होऊन दिला नाही. आता आपली इफिशियन्सी वाढते जवळजवळ 90 ते 99% एवढी वाढते इफिशियन्सी, म्हणजे एवढी मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर होते. आता दुसरा एक लॉस आहे बघा, दुसरा एक लॉस आहे, त्याला म्हणतात लॉस, कॉपर लॉस म्हणतात त्याला, कॉपर लॉस. कॉपर लॉस, आता कॉपर लॉस कसा, आता आपण समजा फ्लक्स लिकेज लॉस काढून टाकला, एकावरच वायर दोन्ही गुंडाळ्या. पण मगाशी आपण बघितलं स्टेप डाऊन असेल, स्टेप डाऊन तर सेकंडरीचा करंट प्रायमरी पेक्षा जास्त असतो. हाय करंट सेकंडरी मध्ये आणि लो करंट प्रायमरी मध्ये. आणि स्टेप अप असेल तर लो करंट प्रायमरी मध्ये आणि हाय करंट सेकंडरी मध्ये असतो. सॉरी, सेकंडरी मध्ये लेस करंट असतो आणि प्रायमरी मध्ये हाय करंट असतो. अशा पद्धतीनं या कॉपर वायर मधला करंट चेंज होतोय. आता करंट चेंज होताना बघा, करंट चेंज होताना ह्या कॉपर वायरचा जो गेज आहे म्हणजे जाडी आहे ती त्या त्या प्रपोर्शन मध्ये असली पाहिजे, नाहीतर कॉपर वायर हीट होते. बघा, एखादा 1000 वॅटचा बल्ब लावलाय, 1000 वॅटचा एखादं फोकस लॅम्प लावलाय आणि त्याला साधी वायर नेऊन जोडा, एका अर्ध्या तासात वायर जळेल, इतकी हीट त्या वायर मध्ये प्रोड्यूस होते. त्याला केबलच लागते, जाड कॉपर वायर लागते. अशा पद्धतीनं जर तुमची कॉपर वायर त्या करंटला सॅटिस्फॅक्टरी नसेल तर या कॉपर वायरचं हिटिंग होतं म्हणजे हीट एनर्जी प्रोड्यूस होते आणि ही हीट एनर्जी कुठे जाणार आहे, सराउंडिंगला निघून जाणार आहे. म्हणजे बरीचशी इलेक्ट्रिकल एनर्जी तुम्ही जी इनपुटला दिली की नाही, त्या इनपुटला दिलेली बरीचशी इलेक्ट्रिकल एनर्जी ही लॉस होणार आहे हीटच्या स्वरूपात. त्याला कॉपर लॉस म्हणतात. काय म्हणतात, किंवा कॉपर कॉईल लॉस असं म्हणतात. कॉपर कॉईल लॉस लिहितो मी, सीओ कॉईल लॉस असं लिहितो, कॉपर कॉईल लॉस. अशा पद्धतीने हा दुसरा लॉस. मग काय करायचं, आता हा लॉस कमी केला पाहिजे. त्यासाठी आपला स्टेप डाऊन आहे ना, स्टेप डाऊन म्हणजे प्रायमरीला करंट कमी, सेकंडरीला जास्त. स्टेप अप प्रायमरीला करंट जास्त आणि सेकंडरीला कमी. अशा पद्धतीनं स्टेप अप आहे का स्टेप डाऊन आहे आणि किती करंट जाणार आहे त्या प्रोपोर्शन मध्ये आपण कॉपर वायरचा गेज घ्यायचा. लक्षात घ्या, किती गेजची कॉपर वायर घ्यायची ती प्रॉपरली सिलेक्ट करून घ्यायची. किती जाडी, सेकंडरीला किती जाड पाहिजे, प्रायमरीला किती जाड पाहिजे, हे त्याच्यावरून ठरवून घ्यायचं. म्हणजे हा लॉस सुद्धा कमी होतो आणि आपल्या ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी वाढते. लक्षात घ्या. नंबर 3 अजून एक लॉस आहे, त्या लॉसला म्हणतात मॅग्नेटोस्ट्रिक्शन. मॅग्नेटोस्ट्रिक्शन आता काय बघा, मॅग्नेटोस्ट्रिक्शन आपल्या टीव्ही सर्किटला आपण एखादा ट्रान्सफॉर्मर लावला असेल आणि आपण जर बारकाईनं कान देऊन जर बघितलं तर त्या
ट्रान्सफॉर्मर मधून हमिंग साऊंड येत असतो. हमिंग साऊंड, आता साऊंड म्हणजे एनर्जीचा एक प्रकारच आहे. साऊंड इज वन ऑफ द टाइप ऑफ एनर्जी. आणि मग हमिंग साऊंड येतो. काय होतं, त्या कॉपर वायर मधून हाय करंट ज्यावेळी पास होतो त्यावेळी त्या कॉपरचे मॉलिक्युल्स अशा पद्धतीने व्हायब्रेट होतात आणि ती व्हायब्रेशन रेडिएशनच्या स्वरूपात म्हणजे साऊंडच्या स्वरूपात बाहेर पडतात. अशा पद्धतीनं हमिंग साऊंड मिळतो. त्यालाच म्हणतात मॅग्नेटिक. हमिंग साऊंड म्हणजे घुमल्यासारखा आवाज निघतो. त्या ट्रान्सफॉर्मर असं घुमल्यासारखा आवाज बाहेर पडत असतो. तुम्ही बारकाईने जर लक्ष देऊन बघितलं तर. आणि त्याला म्हणतात मॅग्नेटोस्ट्रिक्शन. अशा पद्धतीनं हायली मॅग्नेटिक फील्ड चेंज होत असतं त्या कॉपर वायरच्या अक्रॉस किंवा आयर्न कोरच्या अक्रॉस. अगदी वेगात अशा स्वरूपात मॅग्नेटिक फील्ड चेंज होत असतं. बघितलं ना, एका सेकंदात 50 वेळा डायरेक्शन आणि 100 वेळा मॅग्निट्यूड बदलते बाळांनो. आणि मग एवढं चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स ज्यावेळी असोसिएट होतो त्यावेळी त्या ॲटम्स, कॉपर कॉइलच्या असू द्या नाहीतर त्या आयर्नच्या असू द्या, हे ॲटम्स व्हायब्रेटरी मोशन घेतात आणि त्या व्हायब्रेटरी मोशनच्या स्वरूपात ही एनर्जी बाहेर पडते. त्याला मॅग्नेटोस्ट्रिक्शन म्हणतात. आणि मग यासाठी काय केलं पाहिजे, अगदी कमीत कमी अशा स्वरूपात ते व्हायब्रेशन होण्यासाठी प्रॉपर अशा स्वरूपाची फ्रेम आणि प्रॉपर गेजच्या वायर्स मग सांगितल्याप्रमाणे आपोआप मॅग्नेटोस्ट्रिक्शन कमी होतं. त्यानंतर चौथा एक आहे बघा, हिस्टेरेसिस लॉस. हिस्टेरेसिस लॉस आपण बघितलं, ही आयर्न कोर वापरले आपण. या आयर्न कोर बाहेरचं मॅग्नेटिक फील्ड जसं बदलतंय त्या पद्धतीनं त्याचं मॅग्नेटायझेशन सुद्धा बदलतं. हे आयर्न कोर मॅग्नेटाइज होत असते स्वतःच आणखी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करत असते आणि ते आपल्याला उपयोगीच असतं. पण ही आयर्न कोर एका डायरेक्शन मध्ये फुल्ली मॅग्नेटाइज होणार, पुन्हा कमी होणार, पुन्हा दुसऱ्या डायरेक्शन मध्ये फुल्ली मॅग्नेटाइज होणार, पुन्हा कमी होणार. अशा पद्धतीनं आपण जर या आयर्न कोरचं मॅग्नेटायझेशन बघितलं बाहेरच्या मॅग्नेटिक इंटेन्सिटीच्या स्वरूपात, बघा मॅग्नेटायझेशन जर बघितलं आपण याचं, तर ते मॅग्नेटायझेशन अशा स्वरूपात काढलाय ग्राफ आपण मागच्या चॅप्टर मध्ये कुठल्या तरी मॅग्नेटिझम मध्ये. असा हिस्टेरिसिस प्रोड्यूस होतो आणि याला म्हणतात रिटेंटिव्हिटी. हे बघा, याला वरच्याला किंवा खालच्याला म्हणतात रिटेंटिव्हिटी आणि याला म्हणतात कोर्सिव्हिटी. झालं तुम्हाला कोर्सिव्हिटी म्हणजे एवढं मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला बाहेरचं लागतं त्याचं मॅग्नेटायझेशन एका डायरेक्शन मधलं 0 करायला. ही डायरेक्शन बरं का त्याची. असा मॅग्नेटाइज होत जातो, सॅच्युरेट होतो, पुन्हा डिमॅग्नेटाइज होत जातो, इथं डिमॅग्नेटाइज होतो, पुन्हा दुसऱ्या डायरेक्शन मध्ये सॅच्युरेट होतो, पुन्हा डिमॅग्नेटाइज होतो, पुन्हा रिमॅग्नेटाइज होतो. अशा पद्धतीनं हा एवढा लॉस होतो बघा एका सायकल. त्या आयर्न कोरचं सारखं असं मॅग्नेटायझेशन डिमॅग्नेटायझेशन चालूच असतं कंटिन्युअसली. एका सेकंदात 50 वेळा एसी जोडलाय आपण 50 हर्ट्झ. आणि मग प्रत्येक सायकलला एवढी एनर्जी वाया जाते. हे बघा, एवढी एनर्जी वाया जाते प्रत्येक सायकलला. त्याला टोटली डिमॅग्नेटाइज करण्यासाठी एवढी एनर्जी प्रत्येक सायकलला वाया जाते. म्हणजे ज्याची कोर्सिव्हिटी आहे की नाही तेवढी एनर्जी वाया जाते कंटिन्युअसली. हा एक लॉसच आहे, कारण दिलेली एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी आहे, त्याच्यामुळे तो मॅग्नेटाइज डिमॅग्नेटाइज होतोय. म्हणजे त्यातला काही पार्ट हा त्या आयर्न कोरमुळे लॉस होतो आणि त्यालाच म्हणतात हिस्टेरेसिस लॉस. कसला लॉस म्हणतात? हिस्टेरेसिस. आणि मग काय करायचं, कमीत कमी कोर्सिव्हिटी असणारं मटेरियल वापरायचं. कमीत कमी कोर्सिव्हिटी असणारं मटेरियल वापरायचं आणि मग हिस्टेरेसिस लॉस कमी होतो. म्हणून तर आयर्न कोर वापरतात बाळांनो. आयर्न कोरचा हा हिस्टेरेसिस अत्यंत थिन आहे बघा असा. हे बघा बघितलाय तुम्ही, हे बघा अत्यंत थिन आहे असा अशा स्वरूपात. म्हणजे कोर्सिव्हिटी अत्यंत कमी आहे आणि मग पण कमी होतो. आणि शेवटचा एक लॉस नंबर 5 हा झाला हिस्टेरेसिस लॉस. आणि शेवटचा एक लॉस नंबर 5 त्याला म्हणतात इडी करंट लॉस. माहित आहे आता इडी करंट, इडी करंट लॉस. इडी करंट लॉस बघा, इडी करंट लॉस. आता कसं आहे बघा, आपण इडी करंट म्हणजे काय बघितलं,
एखादा मेटलचा ब्लॉक व्हॅरिंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला किंवा एखादा मेटलचा ब्लॉक कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड मध्ये मूव्ह केला, रोटेट करा किंवा मूव्ह करा, तर त्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याचे ईडीज प्रोड्यूस होतात आणि हा ईडी करंट स्वतःच मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो आणि मोशनला अपोज करतो, म्हणजे बाहेरच्या मॅग्नेटिक फील्डला अपोज करतो, जे त्याला प्रोड्यूस करतंय त्याला अपोज करतो. असा ईडी करंट आपण पाठीमागच्या आर्टिकल मध्ये अभ्यासलाय. आता इथं आयर्न कोर घेतले बाळांनो, आयर्न कोर हा मेटल घेतलाय आणि त्या मेटलला इतक्या मोठ्या व्हॅरिंग स्वरूपात असणाऱ्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलाय, तर त्या आयर्न कोर मध्ये ईडीज प्रोड्यूस होतात आणि ते ईडी करंट त्या बाहेरच्या मॅग्नेटिक फील्डला चेंजला अपोज करतात, म्हणजेच प्रायमरी मधून जाणाऱ्या करंटला जो त्याला प्रोड्यूस करतो त्याला अपोज करतात, ते करंटच्या चेंजला अपोज करतात. अशा पद्धतीनं हा ईडी करंट अपोज करतो, मग झाला की लॉस. तुमचे सगळी एनर्जी ट्रान्सफर होण्यासाठी लॉस झाला का ईडी करंटच्या स्वरूपात लॉस झाला. ईडी करंट प्रोड्यूस करण्यामध्ये दिलेली काही एनर्जी वाया गेली आणि मग राहिलेली ट्रान्सफर केली. मग त्यासाठी काय करतात बघा, तुम्ही जर तो ट्रान्सफॉर्मर बघितला तर आयर्न कोर अखंड स्वरूपात नसते, सलग नसते. मग जसा आपण ब्रेडचे स्लाइस करतो की नाही, स्लाइस ब्रेडचे स्लाइस करतो बघा, तशा पद्धतीनं आयर्न कोरच्या सुद्धा असे चकत्या पाडल्या जातात, स्लाइस करतात. ही आयर्न कोर आहे समजा बघा, ही आयर्न कोर आहे, ह्याच्या पण चकत्या पाडतात अशा, हो चकत्या अशा उभ्या चकत्या पाडतात आणि मग एका गमेटिंग मटेरियलला ह्या चकत्या जोडतात एकमेकाला, परत परत त्याची चौकट तयार करतात असे जोडून गमेटिंग मटेरियलनं कनेक्ट करून. त्यामुळे झालं काय बघा, अखंड स्वरूपात जर आयर्न कोर असता तर लार्ज ईडीज प्रोड्यूस झाले असते, लार्ज ईडी करंट प्रोड्यूस झाला असता. पण आता चकत्या पाडल्या आणि त्यात गमेटिंग मटेरियलनं चिटकवले, त्यामुळे गॅप वाढला आणि गॅप वाढल्यामुळे ईडीज बघितले की आपण एक्झाम्पल मध्ये, ईडीज कमी करताना स्ट्रीप केल्या तयार आपण, त्याच्या अशा स्ट्रिप्स तयार करून एकमेकाला गमेटिंग मटेरियलनं चिटकवल्या जातात, त्यामुळे ईडी करंट कमी होतो आणि पर्यायानं लॉस कमी होतो. अशा पद्धतीनं आपण हे 5 लॉसेस ज्यावेळी कसे कसे कमी करतो बघितलेत, लिहून पण घ्या. 5 लॉसेस, आणि 8वा नसेल तर पुढच्या लेक्चरला अजून तुम्हाला ह्यातलं काही विचारायचं असेल तर विचारा. असे 5 लॉसेस आपण कमी करतो आणि कमी केल्यानंतर आपल्याला म्हणता येतं की तो जरा जरा थोडा थोडा आयडियल स्वरूपात ट्रान्सफॉर्मर आहे आणि मग त्याची इफिशियन्सी आहे 90 ते 99 ह्या दरम्यान कुठेतरी इफिशियन्सी असते. 90 ते 99% इफिशियन्सी कशी काढतो बघा, ई इक्वल टू इफिशियन्सी, ई इक्वल टू आउटपुट पॉवर डिवायडेड बाय इनपुट पॉवर, म्हणजेच प्रायमरीची पॉवर डिवायडेड बाय सेकंडरीची पॉवर, पीपी अपॉन पीएस म्हणतो, इंटू 100%. बघा इफिशियन्सी ई काढण्याचा फॉर्म्युला, आउटपुट पॉवर डिवायडेड बाय इनपुट पॉवर इंटू 100%, म्हणजे टक्क्यात असते बरं का इफिशियन्सी. मग 90% ते 99% इफिशियन्सी. कधी हे सगळे लॉस तुम्ही कमी करायचा प्रयत्न केला तर. अन्यथा असला ट्रान्सफॉर्मर तुमच्या पुस्तकात दाखवलाय असा जर तयार केला तर त्याची इफिशियन्सी तेवढी नसणार आहे बाळांनो, जास्तीत जास्त असेल 50 ते 70%. आलं लक्षात. अशा पद्धतीनं हा चॅप्टर आपला आज रोजी इथं संपलेला आहे. आता यातले प्रॉब्लेम्स वगैरे आपण पुढच्या लेक्चरला घेऊया. ओके, बाय.